हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी। मित्रांनो, मी राहुल तुमचं आपल्या सर्वांचं मोरेसर अकॅडमी या चॅनलला स्वागत करतो। तर चला आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत एकता 10वी भूगोल आपला पाठ 7वा मानवी वस्ती यावरील प्रश्न उत्तर म्हणजे आपला स्वाध्याय। तर मित्रांनो, स्वाध्याय या सेशनला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला मित्रांनो, पाहूया आपला प्रश्न क्रमांक पहिला। अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न अ, वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडित असते। तर पहा मित्रांनो, आपला ऑप्शन पहिलं समुद्र सानिध्य, दुसरं मैदानी प्रदेश, तिसरं पाण्याची उपलब्धता, चौथं हवामान। तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ते म्हणजे पाण्याची उपलब्धता। पहा मित्रांनो, प्रश्न आ, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? ऑप्शन एक केंद्रित, ऑप्शन दुसरं रेषाकृती, तिसरं विखुरलेली, चौथं ताराकृती। तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक एक केंद्रित प्रकारची वस्ती आढळते। तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न ई, भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? मित्रांनो, ऑप्शन एक नदीकाठी, ऑप्शन दोन वाहतूक मार्गांच्या लगत, तिसरं डोंगराळ प्रदेशात, चौथं औद्योगिक क्षेत्रात। याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक तीन डोंगराळ प्रदेशात। पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक पुढील ई, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते। तर पहा मित्रांनो, ऑप्शन वनाच्छादन, दुसरं शेतीयोग्य जमीन, तिसरं उंच सकल जमीन, चौथं उद्योगधंदे। याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो शेतीयोग्य जमीन। तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक पुढील, ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? तर पारा, दुसरं आमापा, तिसरं एस्तिरितो सांतो, चौथं मित्रांनो पॅराना। तर पहा मित्रांनो, याचे योग्य उत्तर असेल ते म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक एक पारा। तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। तर मित्रांनो, त्यावरील आपला प्रश्न क्रमांक पहिला, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे। याचं भौगोलिक कारण सांगताना आपल्याला लिहिता येईल मित्रांनो की मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते। शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक आहे मित्रांनो। पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही। अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास सुद्धा होत नाही। मित्रांनो, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो। अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा एक प्रमुख घटक आहे। हे आपल्याला याचं भौगोलिक कारण सांगता येईल। पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक आ, ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। मित्रांनो, याचं भौगोलिक कारण असं आहे की सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या। या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या। मित्रांनो, ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळतो। मित्रांनो, परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे। परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आपल्याला आढळून येतात। त्यामुळे मित्रांनो, ब्राझीलमध्ये लोकवस्तींचे केंद्रीकरण व हे पूर्व किनाऱ्यालगत आपल्याला आढळण्यात मिळते। पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक ई, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे। मित्रांनो, याचं भौगोलिक कारण असं आहे की शेतीतील प्रगती, उद्योगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत आणि या शहरांमध्ये रोजगारच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत। मित्रांनो, या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत। त्यामुळे भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे। पहा मित्रांनो, आपला पुढील प्रश्न ई, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। मित्रांनो, ब्राझीलच्या ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे। मित्रांनो, या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर इतके आपल्याला आढळून येते। त्यामुळे हा भाग मित्रांनो अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेसा प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसत नाही। परिणामी मित्रांनो, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्ती आढळतात। म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या ह्या विरळ आहेत, हे आपल्याला भौगोलिक कारण लिहिता येईल। पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक उ, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंडीगड येथील नागरीकरण आपल्याला जास्त झाले आहे असे दिसते। पहा मित्रांनो, उत्तर भारतात अनेक राज्यात हिमालयाच्या पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही। परिणामी मित्रांनो, उत्तर भागात अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग कमी आपल्याला दिसून येतो।
या उलट मित्रांनो दिल्ली आणि चंडीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंडीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहेत मित्रांनो. दिल्ली व चंडीगड या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालय, विविध उद्योग, बँका इतर सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंडीगड येथे नागरिकांना आपल्याला जास्त पाहण्यास मिळत असते. पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तरे लिहा. त्यावरील प्रश्न अ, भारत आणि ब्राझील देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. तर पहा मित्रांनो आपण तो तुलनात्मक आढावा घेऊ. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आपल्याला आढळून येते. मित्रांनो 2011च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ 31.2% होते. तर या उलट 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण 84.6% होते मित्रांनो. तसेच 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात भारतातील लोकसंख्येच्या टक्केवारीत 18% पासून ते 31.2% पर्यंत सातत्याने वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तसेच मित्रांनो भारताप्रमाणेच 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही आपल्याला 47.1% पासून तर 84.6% पर्यंत सातत्याने आपल्याला वाढ होत दिसते. तर पहा मित्रांनो आपला पुढील पॉईंट त्याच्यातला, भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात मित्रांनो एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आपल्यास आढळते. भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात मित्रांनो प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी अधिक असल्याने आढळून येतो. बरोबर ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्यक्ष दशकात एकूण नागरिक लोकसंख्येची टक्केवारी सातत्याने वाढ होत गेली. परंतु ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येचा वाढीचा दर क्रमशः घटत जाणारा आढळून येतो. या प्रकारे मित्रांनो आपण भारत व ब्राझील यांच्या नागरीकरणाचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर तुम्ही लिहून घ्या. पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक हा, गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदी खोरे यांतील मानव वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. तर मित्रांनो गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळत असते. गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाडामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आपल्याला आढळते. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे, परिणामी इतर उद्योगांचा विकास झाला आहे. मित्रांनो गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आपल्याला आढळून येते. पहा मित्रांनो पुढील पॉइंट्स, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आपल्यास आढळते. मित्रांनो तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे. मित्रांनो ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्या मर्यादा आल्या आहेत. मित्रांनो ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची आपल्याला मानवी वस्ती आढळून येते. तर मित्रांनो गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट आपण केले. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. मित्रांनो जर तुम्हाला असेच स्वाध्याय पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स. थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ.